नमस्कार यूट्यूब फॅमिली, आता आपण बघणार आहोत आज घरगुती पद्धतीने फ्लॉवर मटार टोमॅटो यांची भाजी। आता इथे मग फ्लॉवर घेतला आहे, मटार घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, हे चिरून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। त्यानंतर कांदा घेतला आहे, हे वाटण आहे, वाटण जे आहे ते कांदा भाजून घेतला आहे, खोबरं भाजून घेतलं आहे, त्यात आलं लसूण मिरची कोथिंबीर हे सगळं घालून हे वाटण करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आलं आणि लसूण याचा ठेचा आहे, थोडीशी मी लसूण घेतलेली आहे त्याच्यात, कारण का माझ्याकडे कमी ठेचा राहिलेला आहे म्हणून। तुमच्याकडे ठेचा केलेला नसेल तर नुसती लसूण तुम्ही घेऊ शकता। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे कुकरमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण पहिले कांदा घालूया। तेलामध्ये डायरेक्ट ठेचा घालायचा नाही, कारण तो जळण्याची शक्यता असते किंवा करपल्याचा त्या ठेच्याला वास येतो। पहिले कांदा घालून घेऊया। तेलामध्ये कांदा थोडा गोल्डन झाला, मऊ झाला की त्याच्यात आपल्याला ठेचा घालून घेऊया। बघू शकता कांदा हा मऊ झालेला आहे। त्याच्यात आपण लसूण आलं याचा ठेचा आणि थोडीशी मी अख्खी लसूण घेतली, तो ठेचा आपण त्याच्यात ॲड करूया। कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होते, मग याच्यामध्ये तुमच्याकडे असलेले सगळे जगभरातले मसाले म्हणजे आपले घरगुती मसाले जे काही तुम्ही हे आपला घरगुती लाल मसाला आहे, धने पावडर आहे, हळद, गरम मसाला, तिखट कमी जास्त तुमच्या चमचात कसं लागतं तसं ॲड करा। मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे। मग त्याच्यात आपले हे वाटण घालून घेऊ। तिखट खोबरं आणि कांदा याचं वाटण आहे, वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। बघू शकतो तुम्ही वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यात आपण फ्लॉवर मटार आणि टोमॅटो जे काही आपण चिरलेलं आहे ते घालून घेऊ। फ्लॉवर मटार सगळं घातलेलं आहे, पाणी घातलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यात आपलं मीठ घालायचं राहिलं, चवीनुसार मीठ घालून घेऊ। मी मीठ हातानेच घालते, कारण का हाताने मीठ घातल्यावर आपल्याला अंदाज येतो म्हणून। आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया। कुकरचं झाकण लावून घेऊया। 2 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी तयार आहे। तर मग या जेवायला। धन्यवाद।